रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. बरडचा मुक्काम आटोपून माऊलींची पालखी नातेपुतेमध्ये दाखल झाली आणि हा सगळा परिसर ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं व्यापून गेला. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचं जिवंत रूप म्हणजे आषाढी वारी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत पंढरपूरच्या दिशेनं पायी वारी निघतात. हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका आणि मुखी विठ्ठलाचं नाम आणि मनात भक्तीचा अथांग सागर, हीच या वारीची खरी ओळख आहे. आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुतेमध्ये मुक्कामी आहे. गावामध्ये भक्तिमय वातावरण सुद्धा निर्माण झालंय. दिंड्यांच्या आगमनानं रस्ते अभंग आणि भारूड आणि हरिनावाच्या गजरानं दुमदुमून गेलेत. जात धर्म पंथ श्रीमंती गरिबी यांचं सर्वस्व भेद विसरून वारकरी एकाच भावनेनं विठुरायाच्या दर्शनासाठी वाटचाल करतात. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत स्वतः वारी करत असत. पुढे 17व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांच्या मुलानंच म्हणजेच नारायण महाराजांनी पालखीची पद्धत सुरू केली. सध्याच्या स्वरूपामध्ये आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ होते. पालखी समवेत लाखो वारकरी भावी पायी येतात आणि याच पार्श्वभूमीवरती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज धर्मपुरी, पुरंदावडे, नातेपुते, माळशिरस, सदाशिवनगर, वेळापूर आणि भंडीशेगाव, वाखरी इथल्या पालखी मुक्कामाची आणि विसावा आणि रिंगण ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी सुद्धा केली. तर दुसरीकडे आज संत तुकाराम महाराजांची पालखी सराटी इथं दाखल झाली. ज्ञानोबा तुकोबांच्या अखंड जयघोषानं, टाळ मृदुंगांच्या निनादानं आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला. संत तुकाराम महाराजांनी दिलेला मानवतेचा संदेश आजही प्रत्येक वारकऱ्याच्या पावलांमधून अनुभवायला मिळतोय. सराटी नगरीमध्ये आज भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामाचा अविरत सोहळा हा रंगून गेलाय. माऊली या अभंगामध्ये पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होत वारकरी पंढरीची वाट चालतायत. पाहुयात या वारीच्या टप्प्यावर आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय.